नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. रिझर्व्ह बँकेचं 6वं द्वैमासिक पतधोरण जाहीर. प्रमुख व्याजदर जैसे थे. बँक खातेदार 20 फेब्रुवारीपासून 50,000 रुपये काढू शकतील, तर 13 मार्चनंतर पैसे काढण्यावर कुठलेही निर्बंध राहणार नाहीत. कामगारांचे हक्क आणि त्यांच्या अधिकारांना बळकटी देणारं वेतन देयक दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधानांचं उत्तर. विमुद्रीकरणानंतर 40 दिवसात 700 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचा दावा. तामिळनाडूमधला वाद विकोपाला. जयललिता रुग्णालयात असताना 75 दिवसात त्यांना कुणालाही भेटून न दिल्याचा पन्नीरसेल्वम यांचा शशिकलावर आरोप. गेल्या 2 वर्षांपासून राज्याचा प्रगतीचा आलेख चढाच राहिला असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा. आणि मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ भीषण अपघात. 7 जणांचा जागीच मृत्यू. आणि आता सविस्तर वृत्त. भारतीय रिझर्व्ह बँकेचं 6वं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर झालं. रिझर्व्ह बँकेनं आपल्या प्रमुख व्याजदरात कोणतेही बदल न करता व्याजदर जैसे ते ठेवल्यानं रेपो रेट पूर्वी इतकाच म्हणजे 6.25% इतका, तर रिव्हर्स रेपो 5.57% कायम ठेवलाय. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज मुंबईत याविषयी माहिती दिली. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर झालेल्या या पतधोरणात व्याजदरात कपात होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र विमुद्रीकरणाचे चलनफुगवट्यावर होणारे परिणाम आणि इतर बाबी लक्षात घेऊनच व्याजदरात बदल केले नाहीत, असं पटेल यांनी स्पष्ट केलं. विमुद्रीकरणानंतर बँकांच्या बचत खात्यातून पैसे काढण्यावर असलेली मर्यादा रिझर्व्ह बँकेनं वाढवली असून 20 फेब्रुवारीपासून खातेदार आपल्या बचत खात्यातून दर आठवड्याला 50,000 रुपये काढू शकतील. तसंच 13 मार्चनंतर यावर कोणतीही मर्यादा असणार नाही. वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि ऑनलाईन व्यवहारांवर वचक ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केल्याचं गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सांगितलं. देशाच्या आर्थिक वृद्धिदरात काहीशी घट होऊन चालू आर्थिक वर्षात तो 6.9% इतका राहील असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज असल्याचं ते म्हणाले. मात्र पुढच्या वर्षी आर्थिक विकास दरात झपाट्यानं वाढ होईल. तसंच चौथ्या तिमाहीत किरकोळ चलनफुगवट्याचा दर 5%हून कमी राहील असंही त्यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची पुढची बैठक 5 आणि 6 एप्रिल रोजी होणार आहे. विविध बँकांचं हजारो कोटी रुपयांचं कर्ज बुडवून फरार झालेला उद्योजक विजय मल्ल्या याला कर्ज देणाऱ्या बँक अधिकाऱ्यांच्या जामिनाविषयीची सुनावणी आज पूर्ण झाली. सीबीआयच्या विशेष न्यायालयात हे प्रकरण दाखल करण्यात आलं असून आयडीबीआयचे आजी आणि माजी कर्मचारी मिळून 11 जणांच्या जामीन अर्जावर ही सुनावणी झाली. या संदर्भात येत्या 10 फेब्रुवारीला विशेष न्यायालय निर्णय जाहीर करणार आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर 700हून अधिक माओवाद्यांनी शरणागती पत्करली असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केला. शरणागतीची प्रक्रिया आताही सुरूच असून यावर संसदेत आनंद व्यक्त व्हायला हवा. मात्र कुणाला तो होत नसेल तर त्यांचा उद्देश काही वेगळाच आहे असं समजावं असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. दहशतवादी आणि नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात खोट्या नोटांचा वापर होत होता. विमुद्रीकरणानंतर त्याला पायबंद बसला असं ते म्हणाले. विमुद्रीकरणाचा निर्णय हा जागतिक कीर्तीच्या अर्थतज्ञ आणि विद्यापीठांसाठी केस स्टडीचा विषय ठरला असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर पहिल्यांदा सामान्य नागरिक आणि राजकीय व्यवस्था समांतर पातळीवर आल्याचं ते म्हणाले. त्यांचं भाषण सुरू असताना विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. संसदेत आज वेतन देयक दुरुस्ती विधेयक 2017 संमत झालं. लोकसभेत हे विधेयक काल संमत झालं होतं. राज्यसभेत ते आज मंजूर झाल्यानं आता त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कामगारांच्या सर्वांगीण विकासाकरता केंद्र सरकार वचनबद्ध असून कामगारांचे हक्क आणि अधिकारांना अधिक बळकटी देण्यासाठी हे विधेयक सहाय्यभूत ठरेल असं केंद्रीय श्रम आणि कामगार मंत्री बंडारू दत्तात्रे यांनी सांगितलं. या विषयावरच्या प्रश्नाला ते लोकसभेत उत्तर देत होते. संघटित आणि असंघटित क्षेत्रातल्या सर्व कामगारांना लवकरच युविन कार्ड देण्यात येईल. त्यायोगे त्यांना सामाजिक सुरक्षा आणि वैयक्तिक ओळख प्राप्त होईल असं ते म्हणाले. विमुद्रीकरणानंतरच्या काळात देशभरातल्या कामगारांची सुमारे 48 लाख नवीन बँक खाती उघडण्यात आल्याचं दत्तात्रे यांनी सांगितलं.
विमुद्रीकरणाला 90 दिवस उलटून गेल्यानंतरही बँकांमधून पैसे काढण्यावर निर्बंध कायम असल्याबद्दल आज राज्यसभेत विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली। आज 90 दिवस झाल्यावरही समस्या कायम आहेत असं तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सांगितलं। या निर्बंधांबाबत राज्यसभेत चर्चेची मागणी या सदस्यांनी केली होती। काँग्रेस आणि इतर सदस्यांनी ही मागणी लावून धरली। मात्र या विषयावर यापूर्वीच चर्चा झाली असल्यानं त्यावर पुन्हा चर्चा होणार नाही असं सांगत राज्यसभेचे उपाध्यक्ष पी.जे. कुरियन यांनी ही मागणी फेटाळली। ही मागणी फेटाळल्यानंतर विरोधकांनी सभागृहात काही काळ गदारोळ केला। मात्र त्यानंतर वातावरण पूर्ववत झालं आणि कामकाजाला सुरुवात झाली। 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांवर देवनागरी लिपीतल्या आकड्यांना द्रमुक पक्षानं आक्षेप घेतला। शून्य प्रहराच्या कामकाजाच्या काळात द्रमुकचे तिरुची शिवा यांनी हा मुद्दा उपस्थित केला। घटनेतल्या तरतुदींनुसार चलनी नोटांवर केवळ आंतरराष्ट्रीय आकड्यांचाच वापर असला पाहिजे आणि नव्या नोटांवर देवनागरी आकड्यांचा वापर घटनाबाह्य आहे असं त्यांनी सांगितलं। तामिळनाडूमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांनी अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस व्ही.के. शशिकला यांच्या विरोधात बंडाचा पवित्रा घेतला आहे। शशिकला यांच्या गोटाकडून मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आला असा आरोप पन्नीरसेल्वम यांनी केला आहे। दुसरीकडे शशिकला यांनी पन्नीरसेल्वम यांची पक्षाच्या खजिनदार पदावरून हकालपट्टी केली आहे, तर पन्नीरसेल्वम यांनी शशिकला यांचा आदेश मानायला नकार दिला आहे। या पदावर आपली नियुक्ती दिवंगत जयललिता यांनी केली होती आणि आपल्याला इतर कोणी त्यावरून हटवू शकत नसल्याचं पन्नीरसेल्वम यांनी सांगितलं। आपण कोणत्याही पक्षविरोधी कारवाया केल्या नसून पक्षातल्या सहकाऱ्यांनी मागणी केल्यास मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आपण मागे घेऊ असं ते म्हणाले। अण्णा द्रमुक नेत्या जयललिता 75 दिवस रुग्णालयात असताना मलाच काय एकाही राजकीय नेत्याला शशिकला यांनी एकदाही भेटू दिलं नाही असा आरोप पन्नीरसेल्वम यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला। दरम्यान तामिळनाडूतील राजकीय पेचप्रसंग अण्णा द्रमुकची अंतर्गत बाब असून त्यामध्ये केंद्राकडून हस्तक्षेप केला जाणार नाही असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं आहे। संसदेच्या बाहेर ते पत्रकारांशी बोलत होते। राज्य सरकारनं गेल्या 2 वर्षात विविध योजनांच्या सहाय्यानं राज्याचं चित्र बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून राज्याच्या प्रगतीचा आलेख चढा राहिला आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन इथं जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत ते आज बोलत होते। जे काही वेगवेगळे प्रकल्प आहेत ते देखील पूर्ण करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे केलं जाईल। वॉटर ग्रीडचं काम आम्ही या ठिकाणी करतो की ज्या माध्यमातून पाण्याची कमतरता दूर झाली पाहिजे। मला सांगताना आनंद वाटतो, पहिल्यांदा समन्यायी पाणी वाटपामध्ये जर मराठवाड्याला कोणी न्याय दिला असेल तर तो या भाजपच्या सरकारने या ठिकाणी दिला। राज्यात ग्रामीण भागात गेल्या 50 वर्षात शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या सुविधा पोहोचल्या नव्हत्या। 50 वर्ष राज्य करणाऱ्यांनी बऱ्याच समस्या निर्माण केल्या होत्या असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला। राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या असून 2017 अखेरपर्यंत मागेल त्याला सोलर फीडरवर चालणारे कृषीपंप दिले जाणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळू शकेल असं ते म्हणाले। जलयुक्त शिवारांमुळे 12 लाख हेक्टर अतिरिक्त जमीन सिंचनाखाली आल्याचंही त्यांनी सांगितलं। केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार आहे। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकातही भाजपाच प्रथम क्रमांकावर आहे। आताही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकातही भाजपाला एकहाती सत्ता देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं। या प्रचार सभेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते। पुढील 5 वर्ष राज्यात खताचे भाव वाढू देणार नाही आणि वाढले तरी वाढीव रक्कम सरकार भरेल असं आश्वासन दानवे यांनी दिलं। जालना जिल्ह्यातल्या राजूर इथे भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्र्यांची सभा झाली। भाजपाच्या हाती सत्ता दिली तर जिल्हा परिषदेला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। हिंगोलीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रचार सभा घेतली। शेतीची उत्पादकता वाढवणं गरजेचं असून त्याशिवाय शेतकऱ्यांची अवस्था सुधारणार नाही हे लक्षात घेऊनच कृषी क्षेत्राला बळकटी आणण्यासाठी राज्य सरकार एक अभिनव उपक्रम राबवणार आहे असं ते म्हणाले। शेतजमिनीचा ओलावा, हवेतली आर्द्रता, तापमान याविषयीची अद्ययावत माहिती देणारं स्वयंचलित हवामान केंद्र प्रत्येक तालुक्यातल्या मंडळात उभारणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली। विदर्भ आणि मराठवाड्यातल्या गावांमधल्या शेतीचा विकास करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्यानं 5,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळालं आहे। यातूनच संपूर्ण कृषी क्षेत्राच्या प्रगतीकरता नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुंबईत मुलुंड इथं आज मुख्यमंत्र्यांची पहिलीच प्रचार सभा झाली।
पारदर्शकता आणि विकास हाच भाजपाचा अजेंडा असल्याचं त्यांनी या प्रचार सभेत ठासून सांगितलं. शिवसेनेनं केंद्र सरकारच्या अहवालाचा विपर्यास करून चुकीचा प्रचार केला असा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. या अहवालानुसार पारदर्शी कारभारात मुंबई महानगरपालिका 3ऱ्या क्रमांकावर आहे, मात्र ती 1ल्या क्रमांकावर असल्याचा शिवसेनेचा दावा दिशाभूल करणारा असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. गेल्या 7 वर्षापासून मुंबई पालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षणाला मंजुरी मिळालेली नाही या मुद्द्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. मुलुंड इथलं डम्पिंग ग्राउंड सुरू ठेवण्यामागे कोणाचं हित आहे हे जनतेनं शोधावं असं ते म्हणाले. आपण केवळ कलगीतुऱ्यासाठी भाषण करत नसून खऱ्या अर्थानं मुंबई सुंदर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेचं सुसूत्रीकरण करण्यासाठी राज्य सरकारनं मुंबईत मेट्रोचं जाळं उभारण्याचा संकल्प हाती घेतला आहे. प्रलंबित ट्रान्स हार्बर लिंकचं कामही येत्या जुलै महिन्यापासून सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून केंद्र आणि राज्य सरकारनं सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आवश्यक आहे असं प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी लातूर इथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणुकीनंतरही राज्यातलं सरकार भक्कम राहणार असून ते आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारनं जलयुक्त शिवारसारखी शाश्वत योजना यशस्वी केली असून त्याचा परिणाम ग्रामीण भागाच्या विकासाच्या रूपानं प्रत्यक्ष दिसत आहे असंही ते म्हणाले. पारदर्शी कारभाराबाबत शिवसेनाही तितकीच आग्रही आहे, पण सरकारचं काम पारदर्शी होऊ द्या असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या अहवालात शिवसेनेच्या ताब्यातली मुंबई महानगरपालिका ही पारदर्शी कारभारात 1ल्या क्रमांकावर असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईत कांदिवली इथे आयोजित प्रचार सभेत ते आज बोलत होते. मुंबई महापालिकेनं 700हून जास्त उद्यानं निर्माण केली. पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या नावे जलाशय तयार केले. स्वतःचं हक्काचं जलाशय असलेलं मुंबई महानगरपालिका ही पहिली महापालिका आहे असंही ठाकरे यावेळी म्हणाले. 500 चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करणार, शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास सुरू करणार, स्वच्छता कामगारांना हक्काचं घर मिळवून देणार असं आश्वासन ठाकरे यांनी दिलं. भ्रष्ट आणि गुंड लोकांना पक्षात प्रवेश दिल्यामुळेच परिवर्तन हे भाजपात होत असल्याची टीका त्यांनी केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष तसंच पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी आज अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा घेतल्या. जिल्ह्यातल्या मांजरी, नेवासा, बेलापूर इथल्या जानकर यांनी सभा घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी रासपचे जिल्हाध्यक्ष शरद बाचकर, तालुकाध्यक्ष मनोज देवकाते, जिल्हा परिषद उमेदवार राजेंद्र राशीनकर, पंचायत समितीचे फिरोज सय्यद, गोविंद अमोलिक आदी उपस्थित होते. विकास कामात राष्ट्रीय समाज पक्ष आघाडीवर राहील असा विश्वास जानकर यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आज शिवसेनेनं आपला वचननामा जाहीर केला. पुणेकरांना उत्तम वाहतूक सुविधा मिळावी यासाठी 1500 बसगाड्या पीएमटी खरेदी करेल. विक्रमी वेळेत रिंग रोड पूर्ण केला जाईल. वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका व्हावी यासाठी पुलांचं जाळं उभारलं जाईल. या आश्वासनांचा शिवसेनेच्या वचननाम्यांमध्ये समावेश आहे. तसंच ज्येष्ठांना मोफत औषधं, 24 तास समान पाणी पुरवठा, मुठा नदीचं पुनरुज्जीवन, कचरा समस्येवर उपाय आणि पुण्यातल्या जुन्या वाड्यांचा विकास केला जाईल असंही वचननाम्यात नमूद करण्यात आलं आहे. खासदार विनायक राऊत, आमदार नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री विजय शिवतारे आणि संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. स्वरूपाचं राजकारण आणि वेगवेगळ्या पद्धतीचं सत्ताकारण चालू आहे, त्याच्याबद्दल शिवसेना एक चांगल्या प्रकारे पर्यायी अशी कामाची संधी घेऊ इच्छिते आणि त्याचबरोबर पुणेकरांच्या विश्वासाला आणि इमानाला जागून कुठल्याही प्रकारची अभद्र स्वरूपाची जी हातमिळवणी आपल्याला दिसते आहे, पुणेकरांसाठी इमान ठेवणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे, हे आम्हाला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे. धुळे शहरात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबई आग्रा महामार्गावर निदर्शनं केली. हे तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद होणार असल्यानं जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यात जावं लागेल. याचा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे हे महाविद्यालय बंद करू नये अशी मागणी करत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. तसंच निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला. शासनानं धुळे जिल्ह्यासह राज्यात 6 शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दृष्टीबाधितांच्या दुसऱ्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौड आजही सुरूच राहिली.
आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या आजच्या सामन्यात भारतानं नेपाळवर 152 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारतानं 20 षटकात 1 बाद 289 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळचा संघ मात्र 5 बाद 137 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारतीय फलंदाज अजय कुमार रेड्डी यांनी 109, व्यंकटेश्वरा राव यानं 82 तर दुर्गा राव यानं 53 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. दरम्यान कर्नाटकातल्या अलूर इथं आज झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं वेस्ट इंडिजचा 182 धावांनी पराभव केला, तर श्रीलंकेनं बांगलादेशवर 6 गडी राखून विजय मिळवला. तसंच दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडवर 9 गडी राखून विजय मिळवला, तर इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाचा 58 धावांनी पराभव केला आहे. पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियममध्ये 62व्या राष्ट्रीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. बाळवळकर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जोशी यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं. महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद आणि महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेनं या स्पर्धेचं आयोजन केलं असून त्यात देशभरातले 800 खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत लांब उडी, उंच उडी, थाळीफेक, गोळाफेक, धावणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी स्पर्धेतल्या विजेत्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यात पालीखानू इथे आज झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी आहे. जखमीला उपचारासाठी रत्नागिरी इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व प्रवासी मुंबईतले असून ते झायलो गाडीतून मुंबईहून गोव्याकडे जात होते, तेव्हा झायलो गाडी झाडाला अडवल्यानं हा अपघात झाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तापमानाच्या सरासरीमध्ये किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं. येत्या 24 तासामध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 30, किमान 18. नागपूर 33, 13. पुणे 33, 14. औरंगाबाद 33, 15. नाशिक 33, 12. कोल्हापूर 33, 18. रत्नागिरी 32, 18. सोलापूर 35, 17. अमरावती कमाल तापमान उपलब्ध नाही, किमान 16. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेचं 6वं द्वैमासिक पतधोरण जाहीर, प्रमुख व्याजदर जैसे थे. बँक खातेदार 20 फेब्रुवारीपासून 50,000 रुपये काढू शकतील, तर 13 मार्च नंतर पैसे काढण्यावर कुठलेही निर्बंध राहणार नाहीत. कामगारांचे हक्क आणि त्यांच्या अधिकारांना बळकटी देणारं वेतन देयक दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधानांचं उत्तर. विमुद्रीकरणानंतर 40 दिवसात 700 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचा दावा. जयललिता रुग्णालयात असताना 75 दिवसात त्यांना कुणालाही भेटू न दिल्याचा पन्नीरसेल्वम यांचा शशिकलावर आरोप. गेल्या 2 वर्षांपासून राज्याचा प्रगतीचा आलेख चढाच राहिला असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा. आणि मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ भीषण अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.